नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रेसिपी लॉजिक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बनणार आहोत हेल्दी आणि टेस्टी काळ्या चण्यांचं गरमागरम आणि चटपटीत सूप। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम काळे चणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवायला ठेवून द्या। आता एक मिक्सरचे भांडे घ्या, त्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे टाका, 1 इंच आलं घाला आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालून थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घ्या। येथे कुकरमध्ये भिजवलेले हरभरे, बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची पेस्ट, टोमॅटोचे काप, चवीनुसार मीठ, थोडी हळद, धने पावडर, गरम मसाला पावडर, काश्मीरी लाल तिखट, जिरे, काळी मिरी पावडर, जिरे पावडर, काळं मीठ, आमचूर पावडर आणि थोडंसं हिंग घालून आवश्यकतेनुसार पाणी घाला। चांगलं मिक्स करून घ्या आणि कुकरचं झाकण लावून मीडियम टू हाय फ्लेमवर 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्या। प्रेशर नैसर्गिकरित्या निघू द्या। आता शिजलेला टोमॅटो बाहेर काढून त्याची साल काढा आणि हे सगळे टोमॅटो एका बाउलमध्ये काढून घ्या। नंतर शिजलेले चणे गाळून घ्या आणि ते एका मिक्सरच्या जारमध्ये घाला। आपण बाउलमध्ये काढून ठेवलेले टोमॅटो सेम मिक्सरच्या जारमध्ये घालून बारीक ब्लेंड करून घ्या आणि हे मिश्रण पुन्हा कुकरमध्ये घाला आणि चांगलं मिक्स करा। गरजेनुसार मीठ घालून घ्या। शेवटी 1 लिंबाचा रस आणि मुठभर चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालून आपल्या सूपला उकळी येऊ द्या। आजची रेसिपी लॉजिक, चणे रात्रभर भिजवल्यामुळे ती छान मऊ शिजतात आणि मसाले चण्यासोबत शिजवल्यामुळे त्यांचा स्वाद सूपमध्ये मस्त मिसळतो। शेवटी लिंबाचा रस, पुदिना आणि कोथिंबीर घातल्यामुळे सूपला फ्रेश आणि चटपटा स्वाद मिळतो। आता तयार आहे गरमागरम हेल्दी आणि चटपटीत चण्यांचं सूप। शेवटी तुम्ही कोथिंबीर आणि बटर घालून सर्व करू शकता। तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कसं लागलं ते कमेंटमध्ये सांगा। पुन्हा भेटूया चवीच्या नवीन प्रवासात एका चविष्ट आणि स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।